श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। कपिल महारुद्र हनुमान की जय। शांति ब्रह्मकनाथ महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। सद्गुरु रामचंद्राय नमो नमः। हेत मोकम का परीस राम योगी कर्कशा आघे मेला भाषा मगा भास प्राणांत। ओम नमो ज्ञाते वेद प्रतिपाद्य जय जय सरस्वती आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलात्मती प्रकाश मने निवृत्ती दासु अवधारे जोजी। प्राप्त प्रसंगी गौरी पुत्र गणेशाला वंदन करून, कौशल्य पुत्र प्रभू रामचंद्राला वंदन करून, अंजनी पुत्र हनुमंताला वंदन करून, तसेच या ठिकाणी बसलेल्या सर्व श्रोत्यांचे चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात। कथेच्या अनुसंधानापूर्वी एक अर्ध्या मिनिटाचा परिहार। कोरोना काळापासून सुरू झालेल्या ऑनलाईन रामायणाच्या त्या 5व्या पारायणातील लक्ष्मण शक्तीचा सोहळा भगवान शंकराच्या दरबारात त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। घर बसल्या रामायण यामधले 5वं पारायण, 5व्या पारायणातली 5वी शक्ती, 4ही शक्ती आपण आजपर्यंत प्रत्येक तीर्थस्थानावर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी असा खूप मोठा प्रतिसादही लाभलेला आहे। आपलं रामायण ही घरोघर लोक ऐकतात। जवळपास 10 ते 12 जिल्ह्यामध्ये याची व्याप्ती आहे। खूप मोठं याचा आता एक छोटस रोप आपल्या आदरणीय परमेश्वर महाराजांनी लावलं होतं। आता असा त्याचा सुंदर बहारदार असा वटवृक्ष झालेला खरंच या ठिकाणी आनंद देणार आहे। या ठिकाणी कथा इथपर्यंत आलेली आहे। हनुमंतरायाला औषधी आणण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे। राजा रावण तिकडे त्याला चिंता लागलेली आहे। हनुमंत तर औषधी आणणारच आहे। औषधी आणल्यानंतर लक्ष्मण उठेल आणि लक्ष्मण उठल्यानंतर राम आणि लक्ष्मण हे कसे आहेत तर आतुरबळी आहेत आणि ते आपल्याला ऐकणार नाही। आपल्या सर्वांचा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही अशी अवस्था या ठिकाणी राजा रावण मनाला विचार करून बोलतोय। आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र वा इंद्रा व्याख्या पुत्र कुमरे कुमार मारिले। राजा रावण आता विचार करू लागलेला आहे। काय विचार करावा आता? कारण माझे या ठिकाणी सर्व प्रधान मारले, सर्व मुलं मारले, सर्व नातू पंतू सर्वचे सर्व मारले। माझ्या घरी दिवा लावायला सुद्धा व्यक्ती नाही माझ्याशिवाय। आता मी काय विचार करावं? पहा, एवढे मेल्यानंतर खरंच महाराज तुम्हाला श्रोत्यांना विचारतो, खरंच राजा रावण जिवंत आहे का? ज्या व्यक्तीचे प्रधान मेले, मुलं मेले, नातू मेले, कोणीच राहिलं नाही, तो माणूस खरंच मनानं जिवंत असेल का? तरी सुद्धा जीवन जगण्यासाठी जी धडपड आहे ती धडपड राजा रावण विचार करू लागला। मी आता काय करावं, काय करावं सांगा। ऐसे चिंतिता रावणा करू विसरला भोजना, विसरला उदक पाना, आती चिंता मना प्रीत। महाराज एवढा विचार करू लागला राजा रावण की आता मी काय करावं, जीवन जगण्यासाठी मी काय धडपड करावी, ती एवढी चिंता लागली। आताच आपल्या चिंतेच्या वेळा या ठिकाणी झालेल्या आहेत। माणसाला चिंता लागल्यानंतर काय असते? माणसाच्या शरीराचा क्षय होण्यास सुरुवात होते। कारण सर्वात मोठा जर रोग कोणता असेल तर चिंता रोग असतो महाराज। हे वरवरच्या ज्या बिमाऱ्या ह्या माणसाला दिसतात त्यावर माणूस इलाज करू शकतो, परंतु चिंतेवर माणसाला कोणताही विलाज नाही, कोणतेही औषध नाही। चिंतेनं माणसाचं शरीर खंगून जाते आणि का खंगून जाते तर पाणी गोड लागत नाही, अन्न गोड लागत नाही, झोप धार येत नाही, अशी अवस्था राजा रावणाची आहे। पाणी गोड लागणं, झोप येणं, काय काय अजून करायला सांगू? निंद्रा न लागेसे जैसी करीत से उठ बैसी तब देखिली काने में
अवस्था झाली. निद्रा न लागेचे जशी. एवढं त्याचा 14 चौकोड्याचं राज्य असणारा राजा रावण आहे. त्याच्या घरी काय लहान पलंग लहान गाड्या असतील का? पण झोप लागत नाही त्याला, अजिबात त्या ठिकाणी झोप येत नाही. नेहमी उठ बशी, उठले बसणे, उठले बसणे. कारण मनात सतत फक्त एकच विचार आहे, आपला जीव कसा वाचवावा. या विचारामध्ये झोप लागत नाही, अन्न सुद्धा त्याला खाऊ वाटत नाही. अशी अवस्था राजा रावणाची झाली. अजून काय झालं? चारी मुखे सरतील दाढा विकट विकट धगधगीत नेत्र गोळा जैसे इंद्र खनिराचे. एवढी चिंता लागल्यानंतर माणसाला, अतिशय चिंता झाल्यानंतर कोणीतरी जवळच्या एखाद्या चिंता दूर करणाऱ्या माणसाची आठवण येत असते. अशी राजा रावणाला काळनेमीची आठवण आली, आपल्या मामाची आठवण आली. आणि मामाचं या ठिकाणी स्वरूपाचं वर्णन नाथबाबा सांगतात की असा तो मामा आहे ज्याला 4 मुख आहेत. 4 मुखामध्ये 8 दाढा अशा आहेत की जशा म्हणले त्या ठिकाणी लळ करणारी जीभ, अशा प्रकारचं त्याचं वर्णन या ठिकाणी सांगू. मुखी संसमित अति दीर्घ 4 हात केस कठीण तेथ उभे दिसत सुरेशे. पहा, अशी म्हणजे त्याची जीभ आहे, लळ करणारी अशी जीभ. त्या ठिकाणी म्हणजे 4 हात लांब. आणि अशा प्रकारचा तो काळनेमी जो आहे, त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरची जी केस आहेत ते म्हणले जसे सूळ उभे असावे असे. आपल्या नील पर्वतावर त्रिशूळ दिसतो बघा, खालून एकदम त्रिशूळ दिसतात. अशी सुळासारखी त्याच्या डोक्यावरचे केस होते, एवढे कठीण झाडासारखे म्हटलं तरी या ठिकाणी वावग ठरणार नाही. अशा प्रकारचा काळनेमीची आठवण राजा रावणाला आली. अति तिखट दाढाचारी मुख समान पर्वत दरी खापरायसा काळा शरीरी मुखेचारी समसमित. त्या काळनेमीची मुख कशी होती तर समान पर्वत दरी. आता बघा, पर्वत असतात. आता आपल्या नाशिक पंचवटीच्या ठिकाणी खूप मोठे मोठे पर्वत आपण पाहतोय. आणि ते 2 पर्वताच्या मध्ये एखादी जी दरी असते त्याप्रमाणे त्या काळनेमीचं मुख आहे. आणि एवढा मोठा तो काळनेमी, त्याची आठवण राजा रावणाला आली. काय बोलू लागलो? वृक्षे जैसी असती तैसे हात पाय दिसती हिंगोवानी शरीर आकृती देखता भीती यमकाळ. पहा, अशा प्रकारची त्याची अवस्था आहे. जशी झाडं रोवलेत अशा प्रकारची त्याची केस सुद्धा दिसतात. आणि यम आणि काळाला सुद्धा भीती वाटेल एवढा तो भयानक अवाढव्य असा विक्राळ अक्राळ रूपाचा तो काळनेमी पाहिला. काळनेमीच्या स्वरूपाला पाहून यमाला आणि काळाला सुद्धा त्या ठिकाणी भीती वाटावी. आणि रंगाने जर म्हटलं तर खापरासारखा काळा. माणसाला जीवन जगताना आपलं आचरण असं ठेवावं. आपल्याला ईश्वराने 2 रंग दिलेले आहेत, काळा आणि गोरा. ते आपल्याला मान्य करावेच लागतात. माणसाला जरी रंगानं काळा असलं तरी मात्र आतून शरीराने त्या ठिकाणी गोरा असावं. आपल्या पोटामध्ये काळा असू नये. हा बघा काळनेमी दिसायला खापरापेक्षा काळा आणि पोटातही त्या ठिकाणी काळाच आहे असं वर्णन सांगतात. अति भयानक शरीर त्या प्रथिता दशशीर तुहा जाऊनी सत्वार पर्वतिंद फाकाळा. असा जो म्हणजे अति विचित्र शरीराचा असणारा काळनेमी. आणि त्याची प्रार्थना कोण करायला? राजा रावण करायला. बघा महाराज, एवढा मोठा राजा, परंतु जेव्हा म्हणजे जीवावर भेटलं ना तेव्हा मग आपल्यापेक्षा छोटा जरी माणूस असेल तरी त्याच्या पाया पडायला माणूस मागे पुढे पाहत नाही. या ठिकाणी प्रार्थना करायला काळनेमीची. आणि तू लवकर जावं आणि त्या द्रोणांगिरी पर्वतावर तुला जायचं, हे काम माझं तू ऐक काळनेमी, अशी विनंती त्या ठिकाणी राजा रावण करू लागला. नदी सकळ समुद्र कुशदीप समग्र लंघोनिया श्री समुद्र
काळनेमीला तुला कुठे जायचंय तर याच ठिकाणी सांगितलं लवणांद्री समुद्र कुशद्वीप आणि त्यानंतर सांगितलं क्षीर समुद्र त्याच्याही तुला पलीकडे जायचे. आता क्षीर समुद्र आपण कधी ऐकला का? आपण बघितलं त्या ठिकाणी मिठाचा खाऱ्या पाण्याचा समुद्र वगैरे बघितलं पण क्षीर समुद्र आपण पाहत नाही म्हणजे आपल्याला आठवत नाही आपण पाहिलेला आपल्याला आढळत नाही. परंतु क्षीर समुद्र कोण असतं क्षीर समुद्राचं वासी तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा क्षीर समुद्रवासी आहेत. आणि त्या क्षीराची त्या ठिकाणी निर्मिती कुठे होती तर माणसाच्या हृदयामध्ये होते. म्हणूनच माझ्या हृदयामध्ये रामू आपण जे म्हणतो माझ्या हृदयामध्ये जो राम आहे जो भगवान आहे जो क्षीर सागराच्या ठिकाणी राहतो अशा या क्षीराच्या पलीकडे तुला जायचंय. काळनेमीला राजा रावण बोलू लागलो आलो तुझ शरणा तेथे गेला कपी नंदना त्यासी विघ्न करावे. आणि बघ म्हणजे तुला मी शरण कशासाठी आलो तर तुला म्हणजे लघु वेगाचं गमन आहे. तुला जसे म्हणजे ढग पळतात त्याप्रमाणे किंवा वाऱ्याच्या वेगाप्रमाणे तुला वेग आहे जाण्याचा म्हणून तुला मी शरण आलो. आणि आता तुला शरण आल्यानंतर तुझं एकच काम आहे हनुमंत त्या ठिकाणी गेलेला आहे त्याला काही कर पण विघ्न करण्याचं काम तू कर अशी काळनेमीची विनंती राजा रावण करू लागला. काळनेमी एक विनंती लक्ष्मणा भेदली से शक्ती उदया येता गमस्ती सुमित्र इच्छिती मरेला. आणि काळनेमी म्हणजे माझी विनंती आहे तुला विनंती आहे. लक्ष्मणाला या ठिकाणी म्हणजे ब्रह्मशक्तीचा आघात झालेला आहे. ब्रह्मशक्ती लागल्यामुळे तो विकल अवस्थेत पडलेला आहे. सूर्योदय झाल्यानंतर म्हणजे तो मृत्यू पावणार आहे. म्हणून सूर्योदयाच्या अगोदर तुला जायचंय आणि हनुमंताला विघ्न करायचंय. काळनेमीला राजा रावण सांगू लागला. या लागी वायुनंदा करोनी सवे गौडाना दिव्य औषधी आणना सोय लक्ष्मण उठविला. म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर जर लक्ष्मणाला उठवलं नाही तर त्याचा मृत्यू होणार आहे. आणि हनुमंत औषधी आणण्यासाठी गेलेला आहे तर तो म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर औषधी घेऊन येणार आहे. आणि तो औषधी घेऊन आल्यानंतर नक्कीच म्हणले लक्ष्मणाला उठवेल आणि लक्ष्मणाला उठल्यानंतर आपलं काही कार्य साध्य होणार नाही. म्हणून त्याला तू लवकरात लवकर जा आणि विघ्न कर असं राजा रावण बोलला. उदया येता गमस्ती आणोनी औषधी समस्ती वाचवावया निचिती प्रतिज्ञा मारुती करून गेला. पहा म्हणजे हनुमंत कसा गेलेला आहे तर प्रतिज्ञा करून गेलेला आहे की मी सूर्योदयाच्या अगोदर औषधी आणणारच असा त्यानं पण केलाय अशी त्यानं प्रतिज्ञा केली. बघा महाराज माणसाला एखाद्या आपल्या वैराने सुद्धा आपल्या शक्तीचं परीक्षण करावं. राजा रावण वैरी होता तरी सुद्धा रामाच्या भक्तामध्ये काय ताकद आहे तो जाणतो. त्याला माहिती आहे की हनुमंत गेला म्हणजे औषधी आणल्याशिवाय राहणारच नाही असा विश्वास आपल्या वैरावर सुद्धा असावा. अशा माझ्या हनुमंतावर विश्वास राजा रावणाने दाखवला की तो तर नक्की आणणार आहे. तुझं काम आहे फक्त त्याला विघ्न करायचं. हे काम माझं तुला करावं लागतंय राजा रावण सांगू लागला. उठेल लक्ष्मण मागते असे संजय कोण राम लक्ष्मण तुरबळे. आणि पहा म्हणजे तात्काळ त्यानं जर औषधी आणली तर लक्ष्मण उठल्याशिवाय राहणार नाही. आणि लक्ष्मण उठल्यानंतर राम आणि लक्ष्मण एकच तर आतुर बळी आहेत. हे धीर वीर गंभीर असे वीर आहेत धनुर्धारी आहेत आणि हे आपल्याला आटोपणार नाहीत. म्हणून तुला या अगोदर काम करावं लागणार आहे. काळनेमीची विनंती राजा रावण करू लागला. वायुनंदन वा काळी काळा नाटोपे जाण बलिष्ठ सकाळ वानरगान त्यासी कोण झुंजला. म्हणजे हनुमान कसा तर अतिशय बलवान आहे. ज्याला म्हणजे काळ सुद्धा त्या
समोर उभा सुद्धा राहू शकत नाही असा बलवान हनुमंत आहे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक वानर बलशाली आहे. आणि एवढे जर म्हणले एकदा त्या लक्ष्मणाला उठवल्यानंतर आपल्याशी जर त्या ठिकाणी युद्ध करायला लागले तर त्याच्यासोबत कोण झुंजायचे, कोण युद्ध करायचे, त्याच्यामुळे अगोदर आपल्याला हे काम करायचे. राजा रावण सांगू लागला, कपटे करोनी भावशक्ती आकला हे उर्मिलापती तवकारी सभा हातो हाती उदया गमस्ती नयता. पहा राजा रावण काय सांगायला आहे. खरं युद्धनीतीनं लक्ष्मणाला पाडलं म्हणून सांगायला काय. काळ नेहमीनं सुद्धा काय सांगतो की कपटानं मी लक्ष्मणाला शक्ती मारली, कपटानं शक्ती मारून त्याला त्या ठिकाणी विकट अवस्थेत पाडले. तुझं अर्ध काम मी या ठिकाणी केलंय. आता फक्त तुला रात्रभरात त्या हनुमंताला येऊ द्यायचं नाही, एवढंच काम तुला करायचंय. मी लक्ष्मणाला कपटानं पाडलेलं, तुला फक्त हनुमंताला विघ्न करायचंय. काय नाही मेरा राजा रावण सांगतो, चंद्रामृते सदा पूर्ण चंद्राचल मनती म्हणून येरवी तो द्रोणाद्रिजाना नामाभिधान विख्यात. आणि पहा या ठिकाणी तुला जायचं, त्या ठिकाणचंही वर्णन तुला सांगावं लागेल. आता आपल्याला महाराज त्र्यंबकेश्वरला यायचं, रस्ताच कोणी सांगितलं नाही तर कसं येता येईल. तुला ज्या ठिकाणी शक्तीला जायचं त्या ठिकाणी कसं कसं जावं लागतंय. सीबीएस बस स्टँडवरून म्हणले त्र्यंबकेश्वरला जावं लागतंय, तिथून म्हणले नील पर्वत आहे, मोठा त्रिशूळ आहे, तिथं जाऊन आपली शक्ती ऐकायची. आपल्या राम भक्तांना असं सांगितलं महाराज. असं तो राजा रावण त्या काळनेमीला सांगू लागला, तुला कुठं जायचं तर द्रोणांगिरी पर्वतावर जायचंय. त्याचं नाव म्हणजे चंद्रांचल आहे. आणि तिथं चंद्रामृत, त्या ठिकाणी चंद्रामृताचा वर्षाव होतो म्हणून त्याला चंद्रांचल म्हणतात. एरवी त्याचं नाव द्रोणागिरीच आहे, द्रोणांचलच आहे असं राजा रावण माहिती सांगतो. चंद्रामृता अमृत संजीवनी त्यासी म्हणता औषधी अनंत पर्वती समजता. आणि पहा म्हणजे त्या चंद्रांचल पर्वतावर चंद्रामृत त्या ठिकाणी वर्षाव करत असते. आणि त्या ठिकाणी चंद्रामृत नावाची संजीवनी आहे. आणि त्या संजीवनी आणण्यासाठी तो हनुमंत गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्याला विघ्न करण्यासाठी तुला जायचंय. राजा रावण काळनेमीला बोलला, गेला कपिनंदन बहुमाया करुणी आपला त्यासी करावे विघ्न सूर्य उदया जवन होया. आणि पहा महाराज, जर माणसाला जर फसवायचं असेल तर सगळ्यात चांगलं रूप कोणतं असतं तर महाराजाचं रूप असते. महाराज राजा रावणाला माहिती, राजा रावण आपल्या देशातला नाही, तो श्रीलंकेतला आहे. भारतामधल्या लोकांना जर फसवायचं असेल तर महाराज व्हा म्हणले. तिथं जाऊन म्हणले तुम्ही माया करा, कपट करा आणि सुंदर असा महाराजांचा वेश धारण करा, तापस वेश धारण करा, सर्व अंगाला त्या ठिकाणी भस्म लावा, अशा प्रकारचा वेश धरा. काय नेमीला राजा रावण जटाधारी बलका भरणा सर्वांगी भस्म उधारण साधारण ऋषी वेश. म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर काय करायचं तर जटा वाढवायच्या, तापस वेश धरायचा, अंगाला भस्म लावायचे आणि सुंदर असा महाराज व्हायचे. तेव्हा म्हणले त्या ठिकाणचे लोक फसू शकतात असं राजा रावण काळनेमीला सांगू लागला. अजून काय सांगतो, तापस वेश धरून पूर्ण करावा श्राम निर्माण गोवामया कपिनंदन माया पान करावी. म्हणजे नुसतं तापस वेश धरून चालणार नाही, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर सुंदर असा आश्रम बनवा, ज्या ठिकाणी माणसाचं मन रमेल. किती सुंदर आश्रम आहे.
आपण जे आपल्या परमेश्वर महाराजांनी ज्या ठिकाणी आपली शक्ती ठेवली, आपण किती जरी दिवस घरी राहिलो असतो तर या ठिकाणी येण्याचं आपल्याला भाग्य मिळालं नसतं. आपल्या रामायणाच्या शक्तीमुळे या ठिकाणी आपण आलो. किती सुंदर रम्य परिसर आहे. असा त्या ठिकाणी राजा रावण सांगू लागला की त्या ठिकाणी हनुमंताला जर गुंतवायचं असेल तर सुंदर असा आश्रम बनव. आणि आश्रमात अजून काय काय बनवू सांगतो म्हणले. वा, सुंदर वृक्ष सुपरिमा आपण धरावे अति सुशील गुळांगुळा गुंतवावया. महाराज काय सांगायला, सुंदर आश्रम बनवायचं. त्या आश्रमाच्या ठिकाणी सुंदर अशी फळांची फुलांची झाडं लावायची आणि त्या फळांच्या फुलांच्या झाडामध्ये म्हणले हनुमान गुंतेल. आता या ठिकाणी एक अर्धा मिनिट सांगण्याचा प्रयत्न करतो महाराज. आपल्याला वेळही आहे आणि आपल्याला भाव सांगायचा आहे. एक तुम्हाला थोडस पाठीमागे घेऊन जातो. जेव्हा हनुमंतराय सीता मातेच्या शोधासाठी अशोक वनामध्ये गेले होते आणि अशोक वनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर अशी फळांची फुलांची झाडं होती. त्या ठिकाणी असणारी फळांची झाडं माझ्या हनुमंतरायानं पूर्णच्या पूर्ण उपटून टाकली होती. माहिती आहे आपल्याला सर्वांना माहिती, पूर्ण विध्वंस केला होता त्या वनाचा. आणि का विध्वंस केला होता तर त्या ठिकाणी मला सुचलेला एक भाव सांगण्याचा प्रयत्न करतो. ती फळाची झाडं उपटण्यामागचा हेतू हनुमंताचा असा होता की उद्या काही दिवसानंतर सर्व वानर सैन्य लंकेमध्ये येणार आहे आणि लंकेमध्ये आल्यानंतर युद्धामध्ये आपल्या स्वामीच्या कार्यामध्ये न गुंतता काही जर या फळामध्ये जर गुंतले तर आपल्याला माणसं कमी पडतील किंवा आपल्या स्वामीचं कार्य करणार नाहीत ते माणसं. म्हणून आताची फळं ठेवायची नाही. मग जो व्यक्ती स्वतः फळं खात नाही, दुसऱ्यालाही खाऊ देत नाही आणि काळगंगेने लावलेल्या 4 फळांच्या झाडामध्ये गुंतेल का? खरंच गुंतेल का महाराज? तर या ठिकाणी सांगतो की सुंदर फळाची झाडं लाव, हनुमान गुंतेल. पण हनुमान गुंतणार नाही हे आपल्याला माहिती. निष्ठा दावी ब्रह्मात्मा वा, कथेसी वर्णावा रघुनंदन तिने त्यासी सुख गहन कपिनंदन विगुंतेर. महाराज तुम्हाला त्या ठिकाणी महाराज व्हायचं सांगितलंय तर नुसते भगवे कपडे घातले म्हणजे महाराज होता येणार नाही. महाराज म्हणजे नुसते भगवे कपडे घातले म्हणजे महाराज होता येणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी तुमची ब्रह्मनिष्ठ दाखवावी लागेल. तुम्हाला तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात असं दाखवावे लागेल. कारण कपट करायला चाललाय तर समोरचा व्यक्ती काय साधा सुद्धा आहे का? प्रभू रामचंद्राचा निज भक्त आहे, त्याच्याशी कपट करायचे, त्याला भुलवायचंय. मग त्याला भुलवायचं म्हणल्यावर तुम्हाला ब्रह्मनिष्ठ दाखवावी लागेल. आणि जी कथा तुम्हाला सांगायची ती कथा फक्त रघुनंदनाची सांगावी लागेल. कारण हनुमंत जर गुंतवायचा असेल तर फक्त रामकथा त्या ठिकाणी असते. कारण ज्या ठिकाणी रामकथा असते त्या ठिकाणी सदैव वास्तव्य हनुमंताचं असते. म्हणून हनुमंत गुंतवण्याचं फक्त एकच साधन आहे. काय का साधन आहे तर फक्त रामकथा त्याला सांग असं त्या ठिकाणी राजाराव सांगू लागला. आधी ते करावे हनुमंता सुरस सांगावी रामकथा जिने गुंती पडे कपिनाथा ते सर्वथा करावे. आणि पहा महाराज सांगितले आतिथ्य करावे हनुमंता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भाव, अतिथीला त्या ठिकाणी देवाप्रमाणे मानतात. कारण घरी आलेला जो पाहुणा आहे तो ईश्वराचं रूप आपण मानतो. राजा रावणाला सुद्धा माहिती याला भारतात पाठवायचं, तिथली पद्धत आपल्याला करावी लागेल. तू जाशील म्हणले काही करशील तर जमणार नाही. आदरातिथ्य कसं करायचं ते मी तुला सांगतो. त्या हनुमंताचं आदरातिथ्य करताना काय काय गोष्टी करायच्या त्याही काळजीपूर्वक सांगतो. येथे माशुरा राक्षसी प्राणी मात्रा सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी ऐसी जे कपिंद्रासी ते गिळी. आणि पहा म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या ठिकाणी तू आश्रम बनवणार आहेस त्याच ठिकाणी म्हणले एक असं सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये एक महाग्राही त्या ठिकाणी आहे.
आणि तो त्या सरोवराजवळ गेल्यानंतर ती आपोआप तिचा कार्यक्रम करेल. ती म्हणजे त्या ठिकाणी त्याला घेऊन गेल्याचं काम करेल. म्हणजे अर्ध काम झालेलंच आहे, फक्त त्या सरोवरापर्यंत न्यायचं तुझं काम आहे. हनुमंताला त्या आपल्या काळनेमीला राजाराव सांगू लागला. औषधी समीप सविस्तर वा जळे संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहार तेथे कपिंद्र गोवावा. पहा म्हणले त्या सरोवराच्या ठिकाणी म्हणले अशी सुंदर कमळाची झाड आहेत, कमळांची फुलं आहेत. आणि त्या कमळांच्या फुलाच्या त्या ठिकाणी म्हणले हनुमंताला गुंतवण्याचं काम तुला करायचंय काळनेमी. राजा रावण सांगू लागला. गमन करुणी शीघ्र गाती सर्व प्रकारे असे शक्ती जेणे मरण पावे मारुती ते युक्ती साधावी. आता काही नाही म्हणले, मी तुला जेवढी माहिती सांगितली तेवढी माहिती योग्य आहे. आता लवकरात लवकर फक्त तुला जायचंय. आणि तू तर म्हणले माहिती आहे, तू राक्षस आहे, कपटी आहे, माया करणार आहे, म्हणून तुझी निवड मी केलेली आहे. तुला जे जे करता येईल ते कर, पण हनुमंताला गुंतवण्याचं काम कर. राजाराव सांगतो. मी तुझं सांगू कपट गाती तर तू केवळ कपट मूर्ती तेथे माझी काय युक्ती सर्वथा मारुती मारावया. आता म्हणले मी तुला कपट करायचं सांगायची गरज नाही. कपटी माणसाला कपट कसं करावं सांगायची गरज नसती सर. त्या माणसाच्या मनात आपोआपच कपट असते. कारण तू कसं आहे तर कपटाची मूर्ती आहेस, तुझ्या मनात कपट भरलेलं आहे. त्याच्यामुळे तुला कसं कपट करायचं ते सांगायची गरज नाही. ज्या पद्धतीनं कपट करायचं ते कर, पण हे आतलं एवढं काम तुला करायचंय. आणि त्या ठिकाणी काळनेमीला बोलू लागला. मरण पावल्या हनुमंता सुमित्र मरेल त्वरिता मरण पावेल रघुनाथ दोघा मृत्यू त्यानेची. पहा महाराज, या वेळेमध्ये किती सुंदर असा भाव सांगितलाय नाथबाबांनी. नाथबाबा असं सांगतात की राजा रावण त्या काळनेमीला सांगू लागला की म्हणले तू जर म्हणले हनुमंताला मारलं तर हनुमंताला मारल्यानंतर लक्ष्मण मरेल आणि लक्ष्मण मेल्यानंतर राम मरतील. पहा महाराज, मूवीमध्ये काय सांगते, हनुमंताला मारल्यानंतर औषधी नाही आणल्या म्हणून लक्ष्मण मरेल. आपण सगळे त्या ठिकाणी मान्य करू शकतो की औषधी नाही आल्या म्हणल्यावर लक्ष्मण मरणार. पण लक्ष्मण मेल्यानंतर राम मरेल म्हणायला. राम का मरेल बरं? तर या ठिकाणी एक अर्धा मिनिटाचा घेण्यास सांगतो की या ठिकाणी असं सांगतात की राम आणि लक्ष्मण कोणी तर भाऊ आहेत आणि लक्ष्मण मेल्यानंतर राम मरेल म्हणाले. म्हणजे एका भावासाठी दुसरा भाऊ मरतो असा राजा रावण सांगायला. मग कुंभकर्ण मेल्यावर तो कस काय जिवंत आहे? बरोबर नाही, विषय संशोधनाचा विषय की तो म्हणतो की एक मेला की दुसरा मरतो, मग तो कसा जिवंत आहे? तर त्यांची संस्कृती आणि आपली संस्कृती वेगळी आहे. त्यांची विदेशी आपली भारतीय आहे. या ठिकाणी संस्कृतीचं चिंतन खूप बारीक असते. आपल्याला सांगायला त्या ठिकाणी शक्तीमध्ये जास्त वेळ नसतो, तरी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतो. भारतीय संस्कृती कशी आणि विदेशी कशी आहे? आपल्या याच रामायणामध्ये पहिला अध्याय, राजा दशरथाकडून एक चुकीनं बाण लागतो एका लहान मुलाला. त्याचं नाव असते श्रावण बाळ आणि तो त्या बाणाने मृत्यू पावतो. ती वार्ता त्याच्या आई वडिलांना समजते आणि आई वडिलांना समजल्यानंतर आई वडील राजा दशरथाला श्राप देतात आणि स्वतःचा देह त्याग करतात, प्राण देतात. खरं सांगा, त्यांची मुलं किती मेले होते? एक श्रावण बाळ एकटाच मेला तर एक मुलगा मेला तर त्याच्यासाठी आई वडिलांनी आपला प्राण दिला. ही आपली संस्कृती आहे. आणि याचे नातू मेले, पंतू मेले, प्रधान मेले, कोणी राहिलं नाही, तरी सुद्धा याला वाटतं मी जगावं. ही त्यांची संस्कृती आहे. अरे ज्या आपल्या लहान मुलांना सगळ्या समाजाने स्वीकारावं, ज्या आपल्या लहान मुलांना सगळ्या समाजाने वागणूक चांगली द्यावी, त्यासाठी आत्महत्या करणारे
आमचे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता इंद्रायणी मध्ये आत्महत्या करतात. ही संस्कृती आपली आहे आणि त्यांची संस्कृती तशी आहे. ते सांगते एक मार दुसरा आपोआप मरतो. मरण पावल्या रघुनंदन कैसी निवाचल बिभीषण सुग्रीवी सांडील प्राण अर्धक्षण लागता. म्हणले राम मेल्यानंतर सुग्रीव मरेल, राम मेल्यानंतर बिभीषण मरेल आणि मग पाहता पाहता म्हणले लक्ष्मण मेल्यानंतर राम मरतील, राम मेल्यावर सुग्रीव मरेल, बिभीषण मरेल. म्हणजे कोणीच वाचणार नाही. फक्त तुला एकच काम करायचे, हनुमंताला मारायचे. एवढी या ठिकाणी सेवाची झाली. ही सगळ्या संत चरणी तुमच्या सर्वांच्या चरणावर समर्पित करून या ठिकाणी थांबतो. प्रभू रामचंद्र